पी-सी-ओ-डी म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आहेत? हे आपण आज बघूया. किशोरवयीन मुलींना जर चेहऱ्यावर खूप पुळ्या येत असतील, त्यांचे केस गळत असतील किंवा मासिक पाळीमध्ये काही बदल होत असतील, तर कदाचित हे पी-सी-ओ-एसमुळे पण असू शकतं. हे शरीरातल्या हार्मोन इम्बॅलन्समुळे होतं, पण त्याच्याच बरोबर अजूनही काही कारणं आहेत. पाळी अनियमित येणे, अचानक वजन वाढणे, चेहऱ्यावरती पुटकुळ्या येणे, चिडचिड होणे, असं काही झालं तर घाबरू नका, पण लवकर निदान होणं अतिशय महत्त्वाचं आहे. पी-सी-ओ-डी हा बिघडलेल्या जीवनशैलीमुळे होतो आणि हीच जीवनशैली जर चांगली केली, तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणजे नेमकं काय करायचं? तुमचा आहार हा संतुलित असायला पाहिजे. काहीतरी नियमितपणे व्यायाम करायला पाहिजे. जसं चालणं आहे, पळणं आहे, खेळणं आहे. पी काही लक्षणं दिसले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जायला विसरू नका. ते तुम्हाला सल्ला देतील आणि त्यांनी जे काही सांगितलं ते व्यवस्थितपणे पालन करा.